जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये वाडी कुरोली येथे समाधान काळे व वाखरी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार मोनिका काळे यांच्यासह इतर अनेक उमेदवार व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला। या प्रसंगी माजी आमदार प्रशांत परिचारक, कल्याणराव काळे, युवराज पाटील, आमदार समाधान आवताडे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। वाखरी जिल्हा परिषद गटामध्ये अनेक मातब्बर उमेदवार मैदानात उतरले असल्यामुळे या गटाच्या लढतीकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर युवक नेते समाधान काळे काय म्हणाले ते पहा। मागच्या 2 महिन्यापासून ज्यावेळेसपासून जिल्हा परिषदेच्या या स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन चालू झाले, मी राष्ट्रवादीचा प्रदेश उपाध्यक्ष या नात्यानं या तालुक्यामध्ये राष्ट्रवादीच्या माध्यमातून जास्तीत जास्त जागा उभा करण्याचं नियोजन या निमित्तानं चालू होतं। तसेच जास्तीत जास्त कार्यकर्त्याला संधी देणं आणि प्रत्येक गटामध्ये उमेदवार उभा करण्यासंदर्भात चाचपणी केली, गावगाव बैठका घेतल्या आणि महायुतीबरोबर या सर्वांनी आपण एकत्र जायचं असं एक नियोजन या निमित्तानं झालं। काही जागा त्यांच्या आशा हिशोबाने। पण मागच्या 2 दिवसापूर्वी आपण सगळ्यांनी बघितलं की वेगळं वातावरण वर झालं आणि स्थानिक जे काही पदाधिकारी आहेत, आमदार आहेत, त्यांच्याकडे ती जबाबदारी गेल्यामुळं एबी फॉर्मच आपल्याला या ठिकाणी मिळणार नाहीत अशा पद्धतीचं एक वातावरण या निमित्तानं तयार झालं। मग आपण एवढे कार्यकर्ते उभा केलेले, त्यांना या झेडपीच्या माध्यमातून, पंचायत समितीच्या माध्यमातून जाण्याची संधी उपलब्ध होत असताना अशा पद्धतीचं कटकारस्थान झाल्या कारणानं ही लोकं यापासून वंचित राहिली असती। या भावनेपोटी आपण भारतीय जनता पक्षाचे प्रमुख या सर्वांशी आपण संपर्क साधला आणि या संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा करून आज त्यांच्या माध्यमातून पक्षप्रवेश करून आज आपण या निवडणुकीला सामोरं जातोय। पक्षप्रवेशाचा विषय असा झाला की आपल्याला खऱ्या अर्थानं राष्ट्रवादीच्या माध्यमातून आपण तयारी करत असताना एका चुकीच्या पद्धतीनं आपल्याला विश्वासात न घेता जे काही हे कटकारस्थान झालं, त्यामुळं लोकांमध्ये एक संतापाची लाट उसळली आहे। कारण जवळजवळ यावेळेस राष्ट्रवादी पक्षाला ह्या तालुक्यामध्ये कोण नसताना काळे परिवारामार्फत समाधान काळे असतील, कल्याणराव काळे असतील, आम्ही सर्वांनी या पक्षासाठी गावोगाव फिरून लोकांमध्ये जाऊन राष्ट्रवादी वाढवण्याचा प्रयत्न केला आणि मग त्यांना यावेळेस असं डावलणं, चुकीच्या पद्धतीनं कटकारस्थान करून बाजूला ठेवणं ही लोकांमध्ये ज्यावेळेस हे समजलं त्यावेळेस लोकांमध्ये संतापाची लाट उसळली, लोकांमध्ये एक चुकीच्या पद्धतीने वातावरण तयार झालं आणि आता भारतीय जनता पक्षानं आपल्याला ताकद दिल्या कारणाने याचा फार मोठा फरक दिसणार आहे। जास्तीत जास्त मतांनी आपले सगळे सीट्स निवडून येतील अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्तानं आहे। तर आपण सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या हिशोबानं जिथं ज्या ठिकाणी लोकांची कामं होतील ही भावना डोक्यासमोर ठेवून आत्तापर्यंत केलं आपण। पण एक केले, ज्या पक्षात आपण गेलो आहोत त्या पक्षाला इमानीतपणे आपण काम केलं, त्या पक्षासाठी आपण झटलो, त्यांच्या येणाऱ्या इलेक्शनला आपण प्रामाणिकपणे काम केलं। आपण असं नुसतंच पक्षात एका आणि दुसऱ्या पक्षाचं अशा पद्धतीने कुठेही आत्तापर्यंतचं वर्तन आपण केलेलं नाही।